आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। त्या आजी आजोबांची फसवणूक करून त्यांचे पैसे बुडवलेत। काय? आता त्यांची ही 20 लाखाची नो क्लेम पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना 20 लाख रुपये मिळणं अपेक्षित होतं। पण संतोष दळवेंनी फ्रॉड करून ते पैसे बुडवले होते त्यांचे। 20 लाख? अरे बापरे, 20 लाख म्हणजे आमचा संतोष इतका मालामाल आहे हे माहिती नव्हतं आई मला। काय ग वीणा, महाल वगैरे बांधताय की काय? मंगल, आलेल्या पाहुण्यांपुढे काय बोलायचं काय नाही बोलायचं हे सानवी साध्वीला सुद्धा कळतं। नाही पण म्हणजे पुढे काय करणार आहात तुम्ही? माफ करा मला, पण त्यांनी जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर नाहीतर काय? आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल। काकू, तुम्ही सांगा ना, हे असं वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या आजी आजोबांच्या मुलांनी त्यांची जबाबदारी नाकारलेली असते, हात वर करून टाकलेले असतात। मग अशा वेळी एखाद्या माणसाने त्या आजी आजोबांची आयुष्यभराची कमाई बुडवली, त्यांची पुंजी बुडवली, तर मग त्या माणसाने जगायचं कसं? आणि त्यांनी कमावलेली ही रक्कम त्यांना वापरताच नाही आली तर मग त्याचा उपयोग काय? मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, तुम्हाला त्रास होतोय म्हणून, पण मला पोलिसांना बोलवावं लागलंय। पोलीस? संतोष माझा मुलगा, हो संतोष, अरे या काय म्हणतात? ऑफिसमध्ये काय पैशांचा घोळ झालाय? तुला काही माहिती आहे का? तू काही केलं नाहीयेस ना? बघ ना त्या काय म्हणतात। एक मिनिट थांब आई, काय झालंय? मॅडम, मी काय म्हणतो, आपण जर बसून बोलूया ना, म्हणजे सुटेल हा प्रश्न। आई तू नाही, आता जो काही प्रश्न सोडवायचा आहे ते पोलीस सोडवतील। हा? अहो पण असं काय करता? नाही, मला काहीच बोलायचं नाहीये तुमच्याशी। नाही, माझी खात्री आहे सिद्धिराज जे करतायत ते चुकीचं जरी असलं ना तरी त्यामागचा त्यांचा उद्देश चुकीचा नाहीये, पण त्यांचा मार्ग चुकतोय हे त्यांना कसं सांगू? काय करू काही कळतच नाहीये। कोणाची मदत घेऊ मी? मिस्टर गाडे पाटील, हो तेच मला मदत करू शकतील। अरे भांडू नका, लाईनीत उभे राहा, लाईनीत। हो हो, अरे सगळ्यांना मिळणारे पाणी, काळजी नका करू काका। टाइमपास करताय? असं करायचं असतं। हा मॅडम, फोन चक्क गाडे फाटला। तुम्ही सगळं नीट सांभाळा, मी आलोच जरा फोनवर। हो हो हा. हॅलो, हा मॅडम बोला ना, म्हणजे आज असं बऱ्याच दिवसांनी आठवण काढली, तर सगळं ठीक आहे ना? नाही ना, नाहीये काही ठीक, म्हणून तर तुम्हाला कॉल केलाय। नक्की काय झालंय? ऍक्च्युली म्हणजे आता खरं तर मी हे तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण तुम्हीच माझी मदत करू शकता। म्हणजे माझ्या मिस्टरांकडून ना एक चुकीचा प्रकार घडतोय हो। म्हणजे काय झालंय,
आमच्या मागण्या पूर्ण करा. शांत व्हा, शांत व्हा. मी इथं तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे, पण कृपया मला थोडा वेळ द्या. अधिराज, ठरल्याप्रमाणे सुरुवात करा. शगला काय आहे, लोकांनी कुणाजीला मतं दिली होती, पण आता ही वेळ पाण्याच्या प्रश्नाची आहे आणि ती सुटायलाच पाहिजे. नक्की हा, चलतं मग. ह्यालाच तर राजकारण म्हणतात. म्हणजे समस्या आपणच निर्माण करायच्या आणि आपणच त्या सोडवायच्या. मला माहिती हो, आपणच एखादी समस्या निर्माण करायची आणि त्याचं आपणच सोल्युशन काढायचं हे खूप चुकीचं आहे. पण ते हे मुद्दाम करत नसणार. म्हणजे मला आता कळलंय की सिद्धिराज खूप साधे आणि सरळ मार्गी येतो. ते खूप सरळ विचार करतात. पण माझी खात्री आहे की त्यांना हे लक्षातच येत नाहीये की नकळतपणे जनतेची फसवणूक होतीये त्यांच्याकडनं. मी या बाजूने कधीच विचार केला नाही. हे बघा, मला ना त्यांना दुखवायचं नाहीये. म्हणजे मी त्यांची चूक दाखवून देतेय असं त्यांना न वाटता मला ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे मला आता कळत नाहीये मी त्यांना हे सगळं कसं सांगू. आणि या कामासाठी तुमच्यापेक्षा जास्त विश्वास मी कुणावर ठेवणार, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय की तुम्हीच सिद्धिराजना भेटा आणि हे त्यांना नीट समजावून सांगा. हो, असं काय म्हणताय मी, पण ते रागवणार नाहीत ना माझ्यावर? अहो नाही नाही, ते नाही चिडणार. अहो अगदी साधेच होते, अजिबात इगो नाहीये त्यांच्यात. एखादी गोष्ट जर का त्यांना नीट समजावून सांगितली ना तर ते लगेच त्यांच्यात बदल करून घेतात. हा सगळ्यात चांगला गुण आहे त्यांच्यातला. ठीक आहे, मग मला सांगा कुठे असतील ते, मी जाऊन छान समजूत काढतो त्यांची. चालेल, मी ना तुम्हाला पत्ता मेसेज करते. फर्स्ट क्लास. मग मी त्वरित तात्काळ. हा ते मला असं बोलायचं होतं की मी उर्वरित थेट जाऊन बोलतो त्यांच्याशी. हा, तुम्ही नका काळजी करू. मी येऊ मग. हा, ठेवू फोन. हो हो, बरं ठेवा. सिद्धू, खरंच तुझ्या आयुष्यात घडतंय. काय झालं असेल? मिस्टर गाडे पाटील सिद्धिराजना भेटले असतील का? पण मग अजून मिस्टर गाडे पाटलांनी मला फोन कसं काय नाही केला? नाही नाही, नको. आता मी मिस्टर गाडे पाटलांना जर का फोन केला ना तर सिद्धिराजना कळेल की मीच मिस्टर गाडे पाटलांना त्यांना भेटायला सांगितलं होतं. त्यांना हे कळता कामा नाही. पण मग ते दोघं भेटलेत का नाही ते मला कसं कळणार? शी, मीच मूर्खपणा केला. मी त्यांना असं डायरेक्ट भेटायला नव्हतंच सांगायला पाहिजे. मला तिथे जायला हवं. हो, मीच जाते. लक्ष्मी निवास